Good morning, student. Once again, welcome to the class. Yesterday, we have learned Emperor Ashoka and the Kaling War. Next point आपण लर्न केलेला होता की एम्पेरर अशोका वर्क फॉर द स्प्रेड ऑफ रिलिजन. त्यांचं धर्म प्रसाराचे त्यांनी कोणते कार्य केले होते ते आपण बघितले होतं. नाउ टुडे वी आर स्टार्टेड पॉईंट पब्लिक वेलफेअर ॲक्टिव्हिटीज. म्हणजे अशोकांची लोकोपयोगी कामे कोणती होती, त्यांनी कोणत्या ॲक्टिव्हिटीज केलेल्या होत्या. एम्पेरर अशोका लेट ट्रेस ऑन द क्रिएशन ऑफ फॅसिलिटीज फॉर द वेलफेअर ऑफ द पीपल. तर अशोकाने प्रजेसाठी सुखसोयी निर्माण करण्यावर त्यांनी भर दिलेला होता. फॉर एक्झाम्पल, ही मेड प्रोविजन फॉर फ्री मेडिसिन्स अँड मेडिकल ट्रीटमेंट फॉर पीपल ॲज वेल ॲज फॉर ॲनिमल्स. ही बिल्ट मेनी रोड्स अँड प्लांटेड trees for shade on both sides of the roads, and he dug wells and built धर्मशाला. तर त्यांनी उदाहरणार्थ त्यांनी लोकोपयोगाची जी कामे केली होती ती कोणती होती, तर माणसांना तसेच पशूंना ॲनिमल्सला मोफत औषध पाणी मिळावे अशी सोय केली होती. त्याचप्रमाणे अनेक रस्ते बांधलेले होते आणि सावलीसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली होती, जेणेकरून जे ट्रॅव्हलर्स असेल, प्रवासी असेल, ते तेथे विसावा घेऊ शकेल. त्यांनी धर्मशाळा बांधल्या, विहिरी खोदल्या. तर असं पब्लिक वेलफेअर ॲक्टिव्हिटीज त्यांनी केलेली होती. ॲडमिनिस्ट्रेशन ड्युरिंग द मौर्य पिरियड. तर मौर्य काळातील राज्यव्यवस्था कशी होती. पाटलीपुत्र वॉज द कॅपिटल ऑफ द मौर्य एम्पायर. For the sake of administrative conveniences, the empire was divided into 4 regions, each with its own capital. तर मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र येथे होती. पाटलीपुत्र ही मौर्य साम्राज्याची राजधानी होती आणि राज्यकारभाराच्या सोयीसाठी त्यांनी साम्राज्याचे 4 विभाग पाडलेले होते, 4 रिजन पाडलेले होते आणि प्रत्येक विभागाची स्वतंत्र अशी एक राजधानी होती, कॅपिटल होती. तर फर्स्ट आहे ईस्टर्न रिजन म्हणजे पूर्व विभाग. ती कुठे होती, तोशाली ओडिशा. सेकंड नंबर होती वेस्टर्न रिजन म्हणजे पश्चिम विभाग आणि ही उज्जैनी मध्य प्रदेश येथे होती. नंतर तिसरा जो विभाग आहे तो साऊथर्न रिजन मीन्स दक्षिण विभाग आणि ती सुवर्णगिरी आणि कनकगिरी म्हणजे इन कर्नाटका म्हणजे सुवर्णगिरी आणि कर्नाटकातील कनकगिरी येथे तिसरा विभाग होता. आणि फोर्थ नॉर्थर्न रिजन म्हणजे उत्तर विभाग आणि हा जो उत्तर विभाग होता तो होता तक्षशिला पाकिस्तानमधील तक्षशिला येथे. अशा प्रकारे त्यांनी ईस्टर्न रिजन, वेस्टर्न रिजन, साऊथर्न रिजन आणि नॉर्थर्न रिजन असे 4 विभाग पाडलेले होते. There was a council of ministers which advised the king in matters of administration. तर राज्यकारभारात राज्याला सल्ला देण्यासाठी एक मंत्री परिषद सुद्धा असे. There were many officers working at different levels. आणि त्यामध्ये वेगवेगळ्या पातळ्यावर काम करणारे अनेक अधिकारी सुद्धा होते. There was an efficient intelligence service which kept an eye on the administration and on the movements of enemies. आणि या सर्वांवर देखरेख करण्यासाठी आणि शत्रूंच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी अत्यंत सक्षम असे हेर खाते सुद्धा होते. नेक्स्ट पॉइंट आहे लाईफ ऑफ द पीपल ड्युरिंग द मौर्य पिरियड. तर मौर्य काळातील लोकजीवन कसे होते. ड्युरिंग द मौर्य पिरियड ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन हॅड ग्रेट इम्पॉर्टन्स. तर मौर्य काळात शेतीच्या उत्पादनाला खूप महत्त्व होते. ट्रेड अँड अदर ऑक्युपेशन्स हॅड ऑल्सो प्रॉस्पर्ड वेल. आणि शेतीबरोबरच व्यापार आणि इतर उद्योगसुद्धा भरभराटीला आलेला होता. देअर वेअर मेनी ऑक्युपेशन्स लाईक कार्विंग अँड एनग्रेविंग ऑन आयोरी, वेईंग अँड डाईंग क्लॉथ अँड मेटल वर्क. तर हस्तिदंतांवरील कोरीव काम, कार्विंग मीन्स अँड इंग्रेव्ड मीन आयोरी, वेईंग मीन्स विणणे, कापड विणणे, डाईंग क्लॉथ मीन्स
कापड रंगवणे आणि मेटल वर्क मीन्स धातुकाम यासारखे अनेक व्यवसाय सुद्धा होते. ब्लॅक ग्लेज पॉटरी वॉज ऑल्सो प्रोड्यूस आणि चकाकी असलेली काळ्या रंगाची मातीची भांडी सुद्धा घडवली जात होती. शिप बिल्डिंग वॉज कॅरीड आउट ऑन अ लार्ज स्केल इन मेटल वर्क. द टेक्नॉलॉजी ऑफ मेकिंग आर्टिकल्स of other metals as well as those of iron had developed. आणि नौका बांधणी हाही एक मोठ्या प्रमाणावर उद्योग होता आणि धातुकामामध्ये इतर धातूंबरोबर आयरनच्या ज्या वस्तू होत्या त्या वस्तू बनवण्याचे तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी त्यांनी विकसित केले होते. Different festival and functions were celebrated in villages and towns. त्या नगरामध्ये आणि ग्रामामध्ये म्हणजे नगरमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये उत्सव आणि समारंभ साजरे होत होते. डान्स अँड म्युझिक कॉन्सर्ट वेअर अ पार्ट ऑफ एंटरटेनमेंट. तर डान्स म्हणजे नृत्य त्यांच्यामध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य आणि गायनाचे कार्यक्रम सुद्धा होत होते. रेस्लिंग बाउट्स अँड कॅरिएट्स रेसेस वेअर पॉप्युलर अँड सो वेअर बोर्ड गेम्स अँड चेस वॉज कॉल्ड अष्टपद. तर कुस्तीचे खेळ, आता रेस्लिंग बाउट्स मीन्स कुस्तीचे खेळ, कॅरिओट्स रेट्स मीन्स रथांच्या शर्यती सुद्धा लोकप्रिय होत्या. त्याचप्रमाणे बोर्ड गेम्स मीन्स सोंगट्यांचा खेळ आणि चेस मीन्स बुद्धिबळ. तर हे खेळसुद्धा लोक आवडीने खेळत होते किंवा खेळले जात होते आणि त्या बुद्धिबळाला म्हणजे चेसलाच अष्टपद असे नावसुद्धा होते. नेक्स्ट पॉईंट आहे आर्ट अँड लिटरेचर. म्हणजे मौर्य कालामधील जे आर्ट होती, कला आणि लिटरेचर मीन्स साहित्य. During the period of Emperor Ashoka, the art of rock cut sculpture was promoted. आणि सम्राट अशोकाच्या काळात शिल्पकलेला उत्तेजन मिळाले. The pillar erected by Ashoka are excellent specimens of Indian sculpture. तर अशोकाने उभारलेले जे स्तंभ होते, पिलर्स होते, हे भारतीय शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत. There are excellent carving of animals like the lion, elephant, bull on these pillars. The chakra or wheel on the Ashoka pillar at Sarnath has a place of honors on the Indian national flag. तर त्याने उभारलेले जे स्तंभ होते त्या स्तंभावर सिंह, हत्ती आणि बैल यासारख्या प्राण्यांची अतिशय उत्तम अशी शिल्पे आहेत. आणि हे जे शिल्प होते ते सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चक्र भारताच्या जो नॅशनल फ्लॅग आहे राष्ट्रध्वजावर झळकते आहे. द पिलर हॅज लॉयन्स ऑन ऑल 4 sides बट ओनली 3 आर विजिबल फ्रॉम द फ्रंट. तर त्या स्तंभावर चारही बाजूस काय आहे, सिंह आहे, लॉयन्स आहे, परंतु समोरून जर आपण बघितलं तर त्यातील 3च आपल्याला ते दिसतात, 4 दिसत नाही. This is the official seal of the government of India. The cave sculptures at Barabar hills carved during the period of Ashoka are well known. तर ही भारताची जी राजमुद्रा आहे म्हणजे कोणती, तर ही 4 जे लॉयन्स म्हणजे समोरून जर आपण बघितलं तर ती 3च आपल्याला लॉयन्स दिसलेली असतात. त्यामुळे ही भारताची राजमुद्रा आहे आणि त्याच्या काळात खोदली गेलेली जी बराबर टेकडी आहे, हिल्स आहे, त्या टेकडीवरील लेणी सुद्धा प्रसिद्ध आहे. दिस केव्ज आर इन बिहार आणि ही लेणी बिहारमध्ये आहेत. दे आर द ओल्डेस्ट केव स्कल्पचर इन इंडिया. भारतातील लेण्यामध्ये ही जी लेणी आहे ती सर्वात प्राचीन अशी आहे. आफ्टर द डेथ ऑफ एम्परर अशोका द मौर्य एम्पायर बिगॅन टू डिक्लीन. तर सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याला उतरती कळा आली.
आफ्टर द मौर्याज मेनी न्यू स्टेट अँड सम एम्पायर्स ऑल्सो इमर्ज इन इंडिया. त्यामुळे मौर्य काळानंतर भारतात अनेक राज्ये उदयाला आली. द मौर्य एम्पायर वॉज द लार्जेस्ट एम्पायर इन एन्शियंट इंडिया. त्यामुळे काही साम्राज्यही उदयाला आली आणि मौर्य साम्राज्य प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते. इन द नेक्स्ट चॅप्टर वी शॉल डिस्कस द पॉलिटिकल अँड कल्चरल हॅपनिंग इन द पोस्ट मौर्य पिरियड. तर मौर्य काळानंतरच्या राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी ह्या आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये समजून घेणार आहोत. तर हा चॅप्टर फिनिश झालेला आहे आणि या चॅप्टरवर आधारित काही क्वेश्चन आहे ते आपण घ्यायचे आहे. त्याआधी हार्डवर्ड्स. आयवोरी मीन्स हस्तिदंत, वेविंग मीन्स विणणे, डाईंग क्लॉथ मीन्स कापड रंगवणे, मेटल वर्क मीन्स धातुकाम, रेस्लिंग बाउट्स मीन्स कुस्तीचे खेळ, कॅरिओट रेट्स मीन्स रथांच्या शर्यती, बोर्ड गेम्स मीन्स सोंगट्यांचा खेळ, चेस मीन्स बुद्धिबळ. तर फर्स्ट जो क्वेश्चन आहे त्यामधले आपले 2 क्वेश्चन राईट केलेले होते. 3rd नंबरचा आणि 4 नंबरचा क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. तर 3rd नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आहे व्हॉट वेअर द ऑक्युपेशन्स ऑफ द पीपल ड्युरिंग द मौर्य पिरियड. तर मौर्य काळात कोणते व्यवसाय होते. त्याचा आन्सर आहे ॲग्रिकल्चर, प्रोडक्शन ऑफ गेज पॉटरी, शिप बिल्डिंग, वेइंग अँड डाईंग क्लॉथ, मेटल वर्क, पॉटरी, ivory work and trade were the occupations of the people during the Maurya period. हे मौर्य काळात व्यवसाय होते, ऑक्युपेशन्स होते. 2 टाइम्स राईट डाऊन करायचं परत. 4 नंबरचा क्वेश्चन आहे विच ॲनिमल्स इनग्रेविंग्स आर फाउंड ऑन द पिलर्स इरेक्टेड बाय एम्पेरर अशोका. तर सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर कोणत्या प्राण्यांची शिल्पे आहे. आन्सर द engravings of lions, bull and elephant were found on the Ashoka pillars. Question number 2, can you explain म्हणजे सांगा पाहू. तर सत्र, सुदर्शन, देवान पियो पियदशी हे आपले 3 पॉईंट्स झालेले होते आणि 4 नंबरचा जो पॉईंट आहे अष्टपद तो आपल्याला बघायचा आहे. अष्टपद आन्सर the board game of chess during the Mauryan period was known as Ashtapad and which was very popular among the people. तर अष्टपद हा खूप पॉप्युलर असा गेम होता. तर हे सुद्धा आन्सर परत 2 टाइम द्यायचा आहे. नंतर क्वेश्चन नंबर 3 कंप्लीट झालेला होता, 4 नंबरही कंप्लीट झालेला होता आणि 5 नंबरचा व्हॉट इज युअर ओपिनियन म्हणजे तुम्हाला काय वाटते त्यामधले आपले 2 झालेले होते आणि 3rd नंबरचा आज आपल्याला घ्यायचा आहे. 3rd नंबर आहे एम्पेरर अशोका डिसाइडेड नेवर टू वेज वॉर अगेन. म्हणजे सम्राट अशोकाने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. त्याचा आन्सर आहे बिकॉज ही वॉज मूव्ड बाय द टेरिबल ब्लडशेड इन दॅट वॉर ही वॉज कन्व्हिन्स्ड दॅट लव इज ग्रेटर दॅन वॉर. आणि नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 डिस्क्राईब इन युअर ओन वर्ड्स. तर आपले हे दोन्ही पण नाही झाले होते त्यामुळे आपल्याला हे घ्यायचे आहे म्हणजे तुमच्या शब्दात हे डिस्क्राईब करायचं आहे. फर्स्ट आहे पब्लिक वेलफेअर वर्क ऑफ एम्पेरर अशोका. म्हणजे सम्राट अशोकांची लोकोपयोगी कामे कोणती होती. त्याचा आन्सर आहे एम्पेरर अशोका वर्क फॉर द वेलफेअर अँड हॅपीनेस ऑफ हिज सब्जेक्ट. ही स्टार्टेड फ्री हॉस्पिटल्स फॉर पीपल ॲज वेल ॲज ॲनिमल्स. He began the cultivation of medicinal plants. He built roads and dharmashalas for the convenience of travelers. He had trees planted on both sides of the roads. तर हे आन्सर 2 टाइम्स लिहायचं आहे. नेक्स्ट आहे 2nd नंबर मीन्स ऑफ एंटरटेनमेंट अँड स्पोर्ट ऑफ द मौर्य पिरियड. तर मौर्यकालीन मनोरंजन आणि खेळांची साधने कोणती होती. आन्सर the people in the Maurya period celebrated several functions and festivals. There were dance, music, concert and wrestling competition. They played board games and including Ashtapad means chess. तर ही मनोरंजन आणि खेळाची साधने होती. तर हे सुद्धा आन्सर 2 टाइम्स लिहायचं
आहे. आणि हा चॅप्टर फिनिश झालेला आहे आणि नेक्स्ट पिरियडमध्ये आपण सिविक्स स्टार्ट करू. सिविक्सचा 3rd लेसन जो आहे तो आपण स्टार्ट करणार आहोत. सो गुड डे अँड गुड बाय.